श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वामी समर्थ वाणी. आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे एक नवीन व्हिडिओ एका नवीन विषयासोबत. तर आजचा आपला विषय आहे की मार्गशीर्ष महिना म्हणजे आता आज शनिवार आहे, आज अमावस्या लागलेली आहे 10:30 वाजता आणि उद्या दुपारी 2:31 अमावस्या आहे. तर ती अमावस्या संपणार आहे आणि त्याच्यानंतर मार्गशीर्ष महिना लागणार आहे. तर अतिशय पवित्र महिना आहे. श्रावण महिन्यासारखाच मार्गशीर्ष महिना हा सुद्धा पवित्र महिना आहे. त्या महिन्यात आपण दत्त जयंती साजरी करणार आहोत, त्याच्यानंतर चंपाषष्ठी साजरी करणार आहोत, परत मार्गशीर्ष महिन्याचे महालक्ष्मी मातेचे व्रत आपण करणार आहोत. तर अतिशय पवित्र महिन्यात पवित्र सेवा करणार आहोत, पारायण करणार आहोत, खूप काही सेवा करणार आहोत. तर त्याबद्दलच आज मी तुम्हाला एक सेवा सांगणार आहे. अतिशय प्रभावशाली सेवा आहे आणि जी कोणी ते सेवा करतं, तर अशीच मी तुमच्यासाठी एक सेवा घेऊन आलेली आहे आणि ती म्हणजे अतिशय प्रभावशाली सेवा आहे की ती सेवा तुम्हाला या मार्गशीर्ष महिन्यातच करायची आहे. तर ती सेवा जर तुम्ही केली, अगदी मनापासून जर केली, तर तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. तर तुम्हाला त्या सेवेबद्दलच आज मी तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर व्हिडिओला सुरुवात करूया. मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्याला खूप काही सेवा, खूप काही उपाय करायचे आहेत. त्यानंतर महालक्ष्मी मातेचे व्रत करायचे आहे. खूप महिला या स्वामी समर्थ महाराजांचे गुरुवार सुद्धा करता आहेत, त्यांना त्या गुरुवारच्या सेवा करायच्या आहेत. तर तशीच आपल्याला मार्गशीर्ष महिन्यामध्ये 3, 21 किंवा 41 दिवसांची व्यंकटेश स्तोत्राची आपल्याला सेवा करायची आहे. तर व्यंकटेश स्तोत्र अतिशय पवित्र आहे, म्हणजे अतिशय प्रभावशाली स्तोत्र आहे. तुम्ही व्यंकटेश स्तोत्राची जर सेवा केली तर तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. तर आता ही सेवा करायची कशी? तर तुम्हाला काही नाही, तुम्ही मार्गशीर्ष महिना सुरू झाला की तुमच्या इच्छेनुसार तुम्ही ही सेवा करू शकता. तुम्हाला 3 दिवसाची करायची, तुम्ही 3 दिवसाची करा. तुमच्याकडून जर 21 दिवसाची होत असेल तर 21 दिवसाची करा, नाही तर 41 दिवसाची जर केली तर अतिशय उत्तम. तर तुम्हाला काही नाही करायचं आहे, पण ही सेवा तुम्हाला रात्री 12 वाजता करायची असते. तर यासाठी तुम्हाला 11:45 वाजता उठायचं आहे. म्हणजे तुम्ही लवकर जरी झोपले किंवा नाही झोपले तर तुमचा प्रश्न, पण तुम्ही जर झोपलेले असणार तर तुम्हाला 11:45 वाजता उठून आंघोळ करायची आहे. त्याच्यानंतर साडी घालायची आहे. साडी घालून गळ्यात मंगळसूत्र ठेवायचं, त्याच्यानंतर कपाळावर कुंकू आणि टिकली पाहिजे, हातात बांगड्या पाहिजे. तर जी सुवासिनीची जी निशाणी असते ती सगळी तुमच्या अंगावर पाहिजे. त्याच्यानंतर तुम्हाला ती सेवा कुठे करायची ते तुमच्यावर आहे. तुम्हाला देवासमोर करायची असेल तर व्यंकटेश भगवानचा तुमच्याकडे जर फोटो असेल तर तिथे तुम्हाला दिवा लावायचा आहे. दिवा हा तुपाचा लावायचा, तुपाचा जर नाही असला तर तेलाचा लावला तरीही चालेल. त्यानंतर अगरबत्ती वगैरे लावायची आहे आणि अगरबत्ती लावून तुम्हाला सेवेला बसायचं आहे. तर तुम्हाला व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे. म्हणजे एक मंडल तुम्हाला करायचं असतं. एक मंडल म्हणजे तुम्हाला 21 वेळेस व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं असतं. म्हणजे व्यंकटेश स्तोत्र हे संस्कृतमध्ये सुद्धा आहे आणि प्राकृतमध्ये सुद्धा आहे. तर तुम्ही जर संस्कृतमध्ये म्हटलं तर ते थोडं कठीण जाईल पहिले तुम्हाला, पण ते नंतर खूप तुम्हाला एकदा सवय पडली की ते खूप सोपं होऊन जातं. आणि अतिशय छोटं आहे, काहीच नाही, खूप छोटं आहे. जे प्राकृतमध्ये आहे ते खूप मोठं आहे, पण जे संस्कृतमध्ये आहे ते खूप छोटं आहे. तर तुम्ही ते जर म्हटलं तर एक मंडल तुम्हाला करायचं आहे. म्हणजे 1 ते 21 वेळेस तुम्हाला व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे. खूप छोटं आहे. तर मी तर म्हणेन तुम्हाला की संस्कृतमध्येच म्हणा, कारण अतिशय प्रभावशाली आहे संस्कृतमधून. तर 20 वेळेस तुम्हाला, समजा 1 ते 20 वेळेस जेव्हा तुम्ही म्हणणार तेव्हा तुम्हाला 1 ते 10 ओव्या तुम्हाला म्हणायचं आहे. आणि जेव्हा तुम्ही 21व्या वेळेस म्हणणार त्यावेळेस तुम्हाला फलश्रुतीसहित म्हणायचं आहे. 1 ते 10 ओव्यापर्यंत पहिले 20 वेळेस जेव्हा तुम्ही म्हणणार तेव्हा 1 ते 10 ओव्यापर्यंत म्हणायचं. आणि जेव्हा तुम्ही 21व्या वेळेस म्हणणार त्यावेळेस तुम्हाला पूर्ण 10च्या पुढे जे 11व्यापासून आहे ते फलश्रुतीसोबत तुम्हाला म्हणायचं आहे. तर असं तुम्हाला ही 21 वेळेस रोज रात्री ही सेवा करायची आहे. आणि म्हणजे तुम्हाला जर म्हणजे प्राकृतमधून जर करायचं असेल तर तुम्ही तसं सुद्धा करू शकतात, पण ते खूप मोठं जाईल तुम्हाला. त्याच्यामुळेच तुम्ही संस्कृतमधूनच करा, जेणेकरून तुमच्याकडून सेवाही होईल आणि लवकरही होईल. 21 वेळेस म्हणायला काहीच वेळ लागत नाही, कारण ते छोटं असल्यामुळे लवकर होते सेवा. फक्त ज्या ठिकाणी तुम्ही बसणार आहात 3 दिवसाची जर सेवा करणार असणार तर तुम्हाला त्या एकाच जागेवर 3 दिवस बसायचं आहे.
किंवा 21 दिवसाची करणार तर 21 दिवस तुम्हाला त्याच जागेवर बसायचं आहे. तर 41 दिवसांची जर झाली तर म्हणजे अनुभव तुम्हाला कोणत्याही 3 दिवसाचे सुद्धा येणार आहेत, 21च्या याच्यात सुद्धा येणार आहेत आणि 41 दिवसांच्या सेवेत सुद्धा येणार आहेत. पण कसं असतं ना, काही जणांना पहिल्या दिवसातच अनुभव येतो. कसं असतं, खूप काही महिला किंवा पुरुष असे असतात की ते नेहमी देवाचं करत असतात. म्हणजे त्यांचा सेवेचा जो काही गल्ला म्हणा किंवा बँक बॅलन्स म्हणा, तर तो एवढा असतो की त्यांना ते काही देवाचं करायला गेले तर देव त्यांना साक्षात्कार देतात. त्याच्यामुळे खूप काही जणांना या सेवेचे अनुभव पहिल्या दिवशीच आलेले आहेत. तर आता तुम्हाला जर एखाद्या वेळेस नाही आले तर असं समजायचं नाही लगेच, कारण कसं आहे, ती आहे अतिशय प्रभावशाली सेवा आहे. पण कसं आहे ना, ती सेवा आपल्याकडून मनापासून झाली पाहिजे. आणि कसं असतं, देव पण बघतो की अरे हे आपल्यासाठी किती करतात. त्याच्यामुळे नक्की सेवा करा आणि सेवा करायला विसरू नका. तर यासाठी नियम आणि अटी कोणते, तर तुम्ही जेवढे दिवस सेवा करणार आहात तेवढे दिवस तुम्हाला मांसाहार करायचा नाहीये आणि दुसऱ्या ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे. तर हे 2 फक्त नियम आहेत. तर अतिशय प्रभावशाली सेवा आहे. तुमच्याकडून जेवढ्या दिवसाची होईल तेवढे दिवस नक्की करा. तर अशा या छोट्याशा माहितीसोबत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.